श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 40. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा पुंडलीकवरदा रुक्मिणी कांता दीनबंधो अनाथनाथा पुढे ग्रंथ बोलवी. मागिले अध्यायी रसाळ वचन तुवा बोलविले कृपे करून. स्वर्गी चरपटनाथे जाऊन इंद्राचा गर्व हरिलासे. हरिहरांची जिंकूनी कोटी पुढे लोभाची भेटी. गमनकळा नारद होटी प्राप्त झाली महाराजा. उपरी मनकर्णिकेचे करूनी स्नान पुढे पातले पाताळ भुवन. घेऊनी बळीचा गौरवमान वामना ते भेटला. भोगावतीची करूनी आंघोळी पुनः पातला भूमंडळी. यावरी कथा पुढे कल्होळी नवरसाते वाढिका. असो आता रमारमण ग्रंथाक्षरी बैसला येऊन. तरी पुढे श्रोती सावधान कथारस घ्यावा की. इंद्रचरपटीने जिंकला वैभवे मशकातुल्य केला. तरी तो विस्मयवान खोचला खडतरपणी हृदयात. मग जो गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्वमूर्ती. सहस्रनयन तया प्रती घेऊनिया बैसलासे. देवमंडळात सहस्रनयन घेऊनी बैसलासे कनकासन. जैसा नक्षत्री रोहिणी रमण अतितेजे मिरवला. ऐशारीती पाकशासन बैसला सेवूनी सभास्थान. मग बृहस्पती विस्मयरत्न चरपट प्रताप सांगतसे. अहावयधा कुटे सानस्वरूप परी अर्का समान थोर प्रताप. हरिहरादी करूनी लोप स्थापूनी गेला आपुलेची. तरी वाताकर्षण विद्या सबळ देवदानव झाले निर्बळ. नाथपंथी हे महाबळ आतळले कैसे कळेना. तरी या ते करूनी उपाय साध्य करावे इतुकी ठेव. या कर्मासी कोण लाघव स्वीकारावे महाराजा. की तयाच्या गृहाप्रती जाऊन दास्य करावे मनोधर्मे. तोषभूनी सर्व कर्म महीवरी मिरवावे. असो यापरी यत्न करून भेट घ्यावी त्या गवसून. परी ते जोगी तीव्रपणे वर्तताती सर्वदा. तरी उगलीच घेऊनी सदृढ भेट अर्थवदावा तयासी निकट. परी काय चाड आमुची अलोट कार्यार्थी भीड कोणती. तरी भिडेचे उपजेपण उजेड पडेल दासत्वे करून. तया मागे रानोरान अपारमही हिंडावी. तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपा नव्हाळी. अमरपुरीची देवमंडळी तेजोयुक्त होईल. म्हणाल ऐसे कासयान हा विपर्यास येईल घडोन. तरी मही होता पुण्य पावन आसन माझे घेतसे. तरी मी येथे सावधान करूनी रक्षितो आपुले आसन. तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मज लागी. ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती. म्हणे महाराजा नाथाप्रती येथेच आणावे महायत्ने. तरी तो यज्ञ म्हणशील कैसा यज्ञ करावा सोमभासा. त्यानिमित्ते नाथराजसा घेऊन यावे स्वर्गासी. मग तो येथे आल्या पाठी दाबूनी भक्तीची अपार कोटी. मोह उपजवोनी नाथापोटी कार्य साधूनी घेईजे. ऐसे बोलता तपोत्विज परमतोषला अमरराज. उपरी म्हणे महाराज कोणा पाठवू पाचाराया. यावरी बोले कचतात हे महाराज अमरनाथ. मच्छिंद्र पिता अष्टवसूत उपरिचर नामे मिरवतसे. उपरिचर जाता मही तळवटी मच्छिंद्राची घेईल भेटी. सांगूनी त्या ते कार्य शेवटी मग मच्छिंद्र आम्हा बोधील. तरी त्या ते पाचारून कार्ययज्ञाचा वदूनी काम. विमानयानी रूढ करून पाठवावा महाराजा. यापरी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत. गौरवोनी तुवा त्या ते तुष्टचित्ती मिरवावा. तरी शक्ती तव सरिता लोट मच्छिंद्र उदधिपोट. संगमिता पात्र अलोट प्रेम तोये भरले असे. तरी सुमुखाचे पडता जळ कार्यशुक्ती कामुक्ता फळ.
तू ते ओपील तपोबळ नवनाथ आणोनिया. मग तो मुक्त अविंध विधी लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी. मग ते रत्नकर्ण विधी स्वीकारी का महाराजा. ऐसे ऐकूनी गुरुवचन परमतोषला सहस्त्रनयन. मग रथी मातली पाठवून उपरिचरा पाचारी. उपरिचर येता वंदे त्याते म्हणे महाराजा कामना मनात. उदेली करू सोममखाते पूर्ण करी आता तू. तरी विमानयानी करोनी आरोहण जाऊनिया मच्छिंद्रनंदन. उपरी त्याते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी. मग ते आर्या भावार्थित मेळवोनी आणि अमरपुरीत. सोममखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू. अवश्य म्हणे वसुनाथ तत्काळ विमानयानी बैसत. बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्ष्रूनिया पातला. तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत. बद्रिकाश्रमी जालंदर अडबंगीनाथ तीर्थस्थानी ऐक्यमेळा झाला असे. ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिला तात. मग उठोनी मौळी चरणाते समर्पित महाराजा. मग नाथ वसू भेटून बैसला सकळांमध्ये वेष्टून. म्लानवर्णी कार्यरत्न अमरांचे सांगतसे. म्हणे महाराज हो शक्रापोटी अर्थ उदेला मखकोटी. तरी आपण नवही जेठी साह्य व्हावे कार्यार्था. बहुतांपरी करूनी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन. उपरी मच्छिंद्राते बोधून अवश्यपणी वदविले. मग जालंदर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी. गोपीचंदरायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी. गौड बंगाली हेला पट्टण प्रविष्ट झाले तै विमान. राव गोपीचंद मातेसी भेटून समागमे घेतली. उपरी विमानयानी होऊन पहाते झाले वडवाल ग्राम तेथून. तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमानी. तेथून भरतरीचे करूनी काम विमान चालविते इच्छिल्या व्योमे. तो गौतमी तीरीनाथ उत्तम जती भरतरी अवतरला असे. या परी तीर्थ करिता महीपाठी महासिद्ध जो नाथ चरपटी. अवंतीसी होता ताम्रपर्णी काठी सवे घेतला महाराजा. पुढे मानदेशी विटग्राम नामाने पाहते झाले विमान याने. तेथे रेवण सिद्ध बोधून आरूढ केला विमानी. असो नवनाथ परिवारासहित ते विमानयानी झाले स्थित. 84 सिद्धां समवेत अमरपुरी पातले. विमान येता ग्रामद्वारी सामोरा आला वृत्रारी. परमगौरवोनी वागुत्तरी चरणांवरी लोटला. सकळा करोनी नमना नमन नेत सदना सहस्रनयन. आपुल्या आसनी बैसवोन षोडशोपचारे पूजिले. नवनाथा पाहोन सकळ अमर मनी संतोषले अपार. तेज पाहोनिया गंभीर उभे तेथे ठाकले. मग हवन कृत्य मनकामना वदता झाला सकळ जना. म्हणे महाराजा कवणे स्थाना सिद्ध अर्थ अर्थावा. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवर बाळा ऐकमात. सिंहलद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा. अटवी कानन आहे तुमचे शीतळ छाया भरित जळाचे. तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच. उपरिचरवसू गंधर्व घेऊन पाहत झाले अटव्यवन. तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडिला. दंपत्य बैसोनी सहस्त्रनयन मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण. यज्ञ आहुती नवही जण स्वाहा म्हणूनी कुंडी टाकिती. परी किलो तळेचे सीमे आत अटव्यवन होते अद्भुत. यज्ञ होता मीननाथ मच्छिंद्राते आठवला. मग पाचारोनी उपरिचरतात मच्छिंद्र म्हणे जी वसुसमर्थ. सिंहलद्वीपी मीननाथ कवणग्रामी ठेविला. येरू म्हणे त्या ग्रामसीमेत अटव्यवन हे विख्यात विराजित. तरी किलो तळे सहित मीननाथ पाचारितो आताची. मग उपरिचर वसू प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह किलो तळा रत्न. पाचारूनी एक क्षण भेटी केली उभयता. परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोहप्रवाही. उपरी दारा सुततया ठाई मच्छिंद्राने ठेविले. चौरंगी आणि अडबंगीनाथ मिरवीत बैसविले समुदायात.
यज्ञ आहुती तयांचे हस्ते स्वीकारीत महाराजा. दहानाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्रजती. पुत्रमोह धरूनी चित्ती अभ्यासाते बैसविला. अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शक्रासी बोलत. म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना. तरी दंपत्यार्थ उपरिचरवसू. बैसवोनी पहावा अर्थसुरसू. ऐसे बोलता प्राज्ञ विशेषू. अमरपाळा समजला मग हातीचे सोडून यज्ञकंकण. वसुहाती केले स्थापन मग न्यूनपणे बहुता प्रार्थून. निजदृष्टी विलोकी सर्व पदार्थ आणवोनी आपण. अंगे झिजवी शचिरमण उदकपात्र सांगता जाण. सिद्ध होय पुढारी खाद्य भोज्य षड्रस अन्न. करे आणि तसे पात्री वाहून. शेवटी शृणले तयाचे चरण निजहस्ती चुरी तसे. ऐसी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन. हृदयी भाविती यावरून प्राणसांडी करावी. येरीकडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासीत. तो समय जाणोनी सापेक्ष इंद्रमयूरवेषे नटलासे. निकटतरु शाखेवरती विद्या अभ्यासीत गुप्तपंथी. तो अकस्मात वातास्त्रजपती वाताकर्षण लाधले. दैवे सर्व तपराहटी सकळ लाधली हातवटी. उपरी वाताकर्षण विद्या पाठी वात प्रेरक अस्त्र लाधले. ऐसे विद्या होता सघन परमहरुषला सहस्त्रनयन. परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासीत तववरी. असो हवन अर्पण आहुती मग पावूनी पूर्ण समाप्ती. मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे बैसला. मग पूजा करोनी सांगोपांग. उपरी दशमनाथे पूजिले अंग. वस्त्रभूषणे चांग देऊनिया गौरविले. सकळा बैसवोनी कनकासनी. उभा राहिला जोडोनी पाणी. सर्वांसी वदे म्लानवदनी नाथ वचन माझे परिसा. माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय. म्या मयूरवेष धरुनी माये अभ्यासिले विद्येते. मीनजतीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न. तरी आपुला वर त्याते देऊन सनाथपणी मिरवावे. ऐसे बोलता अमरनाथ सर्वांसी समजले तस्करी कृत्य. मग ते कोपोनी परमचित्तात शापवचन बोलताती. म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणिले ठकवावया कारण. तरी चोरून घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी. ऐसे बोलता सकळ जती मग उपरिचरवसू वाचस्पती. गौरवोनी अपार युक्ती तुष्ट केले चित्तात. म्हणती महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन. मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने. 12 वर्षे तप आचरिता विद्या फळेल तत्वता. परीनाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल. ऐसे बोलोनी सकळ जती विमानारूढ झाले समस्ती. खाली उतरूनी महीवरती नाना तीर्थे भ्रमताती. ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमिती. या उपरी किलो तळे ते मच्छिंद्रजती पुसोनिया चालिला. मग किलो तळेचे नमन अवर्ण्य आहे अनुष्ठान. नेत्री प्रेमबिंदू आणून बोळविले नाथासी. सवे घेऊनी मीननाथ विमानयानी झाले समस्त. खाली उतरूनी मृत्युमहीत नाना तीर्थे पाहिली. हेला पट्टणी मैनावती पोहोचवोनी तीर्थे हिंडती. तेव्हा मीननाथे तीर्थक्षिती सिद्धतीन निर्मिले. तयांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम. असो सिद्धकटकासह उत्तम तीर्थे करीत भ्रमताती. येरीकडे अमरनाथ लक्षूनिया सह्याद्री पर्वत. 12 वर्षे तपनिश्चित तीव्रपणी आचरला. परी ते आचरिता तीव्रपणी मंत्रप्रयोगे सोडी पाणी. तेणे सरिता लोट लोटोनी भीमरथी ते भेटली. ते मणिकर्णिकेचे जीवन आणिले होते कमंडलू भरोन. परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडियले. ऐसे तप करून स्वस्थानासी इंद्र जाऊन. उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले. शके 1710 पर्यंत प्रकटरूपे मिरवले नाथ. मग येऊनी आपुले स्थानात गुप्तरूपे राहिले.
मठीत राहिला कानी फाजती, उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती, जानपीर जो जालंदर जती, गर्भागिरी नांद तसे, त्याहून खालता गैबी पीर, तो गहिनीनाथ परमसुंदर, वडवाळ ग्रामी समाधीपर, नागनाथ असे की, विटग्रामी मानदेशात, तेथे राहिले रेवणनाथ, चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ, गुप्त अद्यापी करिताती, भरतरी राहिला पाताळ भुवनी, मीननाथ गेला स्वर्गा लागोनी, गिरनार पर्वती गोरक्षमुनी, दत्ताश्रमी राहिला, गोपीचंद आणि धर्मनाथ, ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात, विमान पाठवोनी मैनावती ते, घेऊनी विष्णू गेलासे, पुढे चौर्यायशी सिद्धांपासून, नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्याने, येथून चरित्र झाले संपूर्ण, सर्वनाथांचे महाराजा, तरी आता सांगतो मुळापासून, कथावर्तली कवण, प्रथमाध्यायी गणपतीस्तवन, सुंदरपणी मिरवले, उपरी सांगूनी रेतक्षिती, आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती, तो बद्रिकाश्रमाप्रती तपालागी बैसला, या प्रसंगाचे श्रवण पठण नित्यकरिता भावे करून, तरी संबंध बाधा घरातून, जाईल त्रासूनी महाराजा, द्वितीय अध्यायी अत्रिनंदन, विद्यार्णव केला अनुग्रह देऊन, उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन, सिद्ध्यर्थ कळा साधिली, तो अध्याय करिता नित्यपठण, अपार धन लाभेल संसारी जाण, विजयलक्ष्मी पाठी बैसून, करील हरण दरिद्र, तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती, युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती, युद्ध करूनी उपरांती, ऐक्यचित्त झाले असे, याचे झालिया पठण, शत्रु होतील क्षीण, मुष्टिविद्या साधन तया होत सर्वथा, मुष्टिबाधा झाली असून, अपकार होईल तियेने, मूर्तिमंत मारुती करोनी रक्षण, राहे तया घरी सर्वदा, चतुर्थ अध्यायी वदली कथा, अष्टभैरव चामुंडा समस्ता, रणी जिंकूनी वसुसुता, ज्वालामुखी भेटली, तो अध्याय नित्यपठण करिता, चुकेल कपटाची बंधनव्यथा, शत्रुपराभवोनी सर्वथा, निरंतर शांती मिरवेल, पाचवे अध्यायींचे कथन, भूते घेतली प्रसन्न करून, अष्टपती जिंकून, विजयी झाला मच्छिंद्र, ती कथा नित्यकरिता पठण, भूतसंचार नोहे त्या घरा कारण, आले असता जाती सोडोन, परमत्रासे करोनिया, सहाव्या अध्यायात, शिव अस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ, युद्ध करुनी प्रसन्न चित्त, वश्य झाली अस्त्रेती, तो अध्याय नित्यकरिता पठण, शत्रु लागी पडेल मोहन, निष्कपटतो करुनी मन, किंकर होईल द्वारींचा, सातव्या अध्यायी अपूर्व कथा, जिंकूनी वीरभद्र केली ऐक्यता, उपरी स्वर्गा पासाव मच्छिंद्रनाथा, इच्छे समान झाली से, ती कथा नित्य गाता ऐकता, लिप्तनो हे चौर्यायशींची व्यथा, झाली असेल मिटेल सर्वथा, चिंता व्यथा हरतील, जखीण भयापासूनी, त्वरितमुक्त होईल जनी, एक मंडळ त्रिकाली अभ्यासूनी, फलप्राप्ती घेईजे, आठवे अध्यायी सकळ कथन, पाशुपतरायासी रामदर्शन, रणी मित्रराज जिंकोन, केला प्रसन्न विद्येसी, तो अध्याय नित्यगाता ऐकता, आपुला सखा देशावरता, तो गृहासी येऊन भेटेल तत्वता, चिंता व्यथा हरेल की, नववे अध्यायी कथन, गोरक्षाचा होऊनी जन्म, उपरी सेवूनी बद्रिकाश्रम, विद्यार्णव झालासे, तो अध्याय नित्यगाता ऐकता, साधेल विद्या इच्छिल्या अर्था, ब्रह्मज्ञान रसायन कविता, चवदा विद्या करो निराहे, दशम अध्यायींचे कथन, स्त्री देशी मच्छिंद्रनंदन, अंजनी सुत अर्थी पाठवून, अर्थ किलो तळेचे पुरविले, एकांती बैसूनी अनुष्ठान, संजीवनी पाठ करी गौरनंदन, गहिनी नाथाचा झाला जन्म, कर्दम पुतळा करिता तो अध्याय करिता पठण, स्त्रियांचे दोष जातील कपटपण, फळे वाचतील होता जाण, जगी संतती मिरवेल, उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात, उदय पावला जालिंदरनाथ, तो एकादश अध्याय पठण करिता नित्य, अग्निपीडा होईना, आणि जयाचे धवळारात, पूर्वीचा काही दोष असत, तो जाऊनी संपत्ती विशेषाते, संतती सहभोगील की, बाराव्यात हे कथन, जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन,
उपरी कानिफाचा होऊनी जन्म विटंबिले देवांसी. तो अध्याय करिता पठण क्षोभन पावे कोणी देवता जाण. क्षोभित असल्या होतील शमन सुख सर्व त्याची देती. 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ होऊनी केले अचल सनाथ ब्रह्मरूपी आगळी. तरी तो अध्याय करिता पठण स्त्री हत्येचे दोष सधन त्यांचे होऊनी सकळ निरसन उद्धरील पूर्वजा 14 अध्यायी कथन गर्तेत जालिंदर गोपी चंदाने स्त्री बोले घातले नेऊन गुप्तनिशी माझारी. तो अध्याय पठन करिता असेल बंध कारागृही व्यथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वरतेल. 15 सुढाळ कथन कानिफा मारुतीचे युद्ध कंदन उपरी स्त्री राज्या जाऊन आतिथ्य पूर्ण भोगिले. तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलह नित्य कृत्य शांती पावोनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल. 16वे अध्यायात कानिफा भेटला गोपी चंदाते तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य दुःस्वप्नाते नाशील. 17 अध्यायी कथन जालिंदर काढिला गर्तेतून उपरी नाथाची दीक्षा देऊन गोपी चंदे अर्चिला. तोची अध्याय पठण करिता योग साधेल योग आचरता दुष्टबुद्धी जाईल सर्वथा सुपंथ पंथा लागेल तो. 18 अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपःपूर्ण भगिनी उठवून तीव्रपणी आचरला. तो अध्याय नित्य पठण करिता ब्रह्महत्या नासेल सर्वथा पूर्वज कुंभी पाकी असता सुटका होईल तयांची. 19व्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तरी तो अध्याय करिता पठण तया मोक्षार्थ साधेल का. 20व्यात अद्भुत कथन श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण गोरक्ष स्त्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न जाहला. तो अध्याय पठण करिता गोड लागले असेल अत्यंत वेड तरी ती चेष्टा जाऊनी धड होऊनी प्रपंच आचरेल. 21व्यात स्त्री राज्यातून मच्छिंद्रासी काढिले गोरक्षनंदने नाना परी बोधूनी मन दुष्टकर्मा ते निवटिले. तो नित्य अध्याय पठण करिता नासेल बहुजन्माची गोहत्या निष्कलंक होऊनी चित्ता तपोलोकी मिरवेल. 22व्यात सोरटी ग्रामी गोरक्षे मीननाथा मारोनी पुन्हा उठविला मंत्रे करोनी मच्छिंद्र मोहे करोनिया. तरी तो अध्याय नित्य पठण करिता पुत्रार्थिया पुत्रतत्वता तो होईल विद्यावंत विद्वज्जना मान्यकी. 23व्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे आणिक केला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठण नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरोनी. 24व्यात भरतरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेत तरी तो अध्याय पठण करिता नित्य बाळहत्या नासेल. बाळहत्या जन्मांतरी तेणे समस्त वांझ होती नारी तरी ते नासेल संसारी सुखी होऊनी बाळवाचे. 25व्यात गंधर्व सुरोचन रासभ झाला शापे करून तरी तो अध्याय केलिया पठण शाप वचन बाधेना. आणि मानवा विण दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काया पतिव्रता कामिन पुत्रगुणी होईल. 26वे अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसुत आणि विक्रम भरतरीसुत एकचित्त भेटी होऊनी राहिले. तो अध्याय करिता पठण गोत्रहत्या जाती नासून कोटी पाठी शत्रुसंतान नराहे होऊनिया. 27व्यात अद्भुत कथन राज्यपदी बैसला राव विक्रम भरतरी पिंगलेचे होऊनी लग्न दत्तानुग्रह लाधला. तरी तो अध्याय करिता पठण पदच्युत पावेल पूर्वस्थान गेली वस्तू पुनः परतोन सापडेल तयांची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात विरक्त होऊनी भरतरीनाथ पूर्ण तप आचरला. तो अध्याय करिता श्रवण पठण त्या भाविकाचे होईल लग्न कांता लाभेल गुणवान सदारत सेवेसी. 29वे अध्यायींचे चरित्र भर्तरी होऊन विरक्त पवित्र गोरक्षा सांगती अत्रिपुत्र गुरुनाथ पै केला.
तो अध्याय नित्य करिता पठण सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगी नाथ ते चरित्र पठण करिता तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पढता कपटमंत्र न चालती. 32व्यात सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रमदेही संचरोन 12 वर्षे राज्य करोन रेवतीसी पुत्र दिधला. त्या अध्यायाचे करिता पठण आयुष्य असता देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊने प्राण मच्छिंद्र शवस्वर्गाहून महीवरती उतरिले तरी ती कथा करिता पठण धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवण जन्म होऊनी भेटला अत्रिनंदन सहज सिद्धिकळा दावून गेला असे महाराजा तरी ती कथा करिता पठण जाणे कोणत्याही कार्या कारण तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊनी येईल तो. 35व्यात पूर्ण कथन रेवण झाला विद्यावान दत्तकृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्रांची तरी ती कथा करिता पठण महासिद्ध येईल उदारा कारण 42 करूनी उद्धरण गातील आख्यान लोकपरी. 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा आस्तिक ऋषी झाला ताता तयाचिये मातेसी. ती कथा करिता श्रवण पठण सर्पवृष्टिकदंश जया कारण झालिया विषाचे उत्तीर्ण श्रवण केल्या अध्यायतो. 37व्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकियेले भिडोनी. ती कथा करिता श्रवण पठण सदना न लागे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊनिया. 38व्यात चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रेये दीक्षा देऊन विद्ये माझी करूनी संपन्न तीर्थावली धाडिला तरी ती कथा सुरस श्रवण पठण होता त्यास हिवताप मधुरा नवज्वरास शांती होईल सर्वस्वी. 39व्यात कथा चरपटीने जिंकिले अमरनाथा हरिहरादी देवा समस्ता स्वर्गी ख्याती लाविली तरी तो अध्याय करिता पठण तो युद्धा जाता तपोधन शस्त्रबाण पावून जय घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन सर्वनाथा ते पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला तरी 40वा नित्य पठण करिता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था यशश्री ऐश्वर्य योग्यता पुत्रपौत्री नांदेल. 39चा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की 40वा एक परिस की कामधेनू कल्पतरू. गोरक्ष बोलतो वाचे करून त्याते असत्य मानील जन जो निंदक याते दावील निंदून तो अधिकारी विघ्नांचा. इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निर्वंश पावोनी शेवटी वंशी पिचेल ग्रंथ निंदिताहा. अगाहा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमयागार परी पालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला. म्हणोनी श्रोते हो भाविक जन सोडोनी द्या की निंदावचन विश्वास परस्वार होऊन मोक्ष मुक्काम करी की. तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठण करून हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असती की. हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी तरी संग्रह करूनी उगलेची घरी ठेवा विश्वास धरूनिया. ह्या 40 अध्यायात मंत्रयंत्र सुखकारक असती अतिपवित्र दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले. पठण करिता षण्मासमिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती पठण करूनी पहावे. या उपरी वाचिता नये जरी तरी संग्रह करूनी ठेवावा घरी नित्यवंदिता नमस्कारी कार्य त्यातची घडेल. एक कुसुम झोपूनी वरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदूनी उक्ती नमस्कार करावा. ऐसा याचा आहे मार्ग करूनी पहावा चमत्कार चांग
नवनाथ ओढबोनी अंग कार्य तुमचे करीतील की तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती धुंडीसुत हेची प्रार्थी मालू नरहरी देवाते शके 1741 प्रमाथी नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त जाहला तरी ओव्या सर्वनेमस्त 7,600 उपरी ऐसे दे दीप्यवंत ओव्या मंत्र असती हा अध्याय वाचावयान बनेल जासी तरी अध्यायातील 1 ओवीसी पठण करुनी नाथ नामासी कार्यकाज करावे असो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे तरी समस्त नाथांते धुंडी सुत मालू नरहरी हेची विनवीत की श्रोते असोत सुखरूपवंत सर्व अर्थी सर्वदा स्वस्ति श्री भक्तिकथासार सम्मत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर 44तमोऽध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री नवनाथ भक्तिसार 44तमोऽध्यायः समाप्तः।